इथे हे बघू शकता, हे पूर्ण मंदिर, हे जे पूर्ण मंदिराचा हा जो परिसर आहे तो जुन्या काळामध्ये पूर्ण पाण्याखाली हा आणि पूर्ण वाळूच्या खाली हा दबलेला होता. ज्यावेळेस ब्रिटिशांना असं समजलं की इथे काहीतरी मोठा दगड आहे, त्याच्यानंतर मग त्यांना हे दिसून आलं की इथं दगड नाही, ॲक्च्युली खूप मोठा असं हे मंदिर वगैरे आहे. मंदिराचा हा जो भाग आहे हा एंट्रन्स आहे. इथून आतमध्ये जाण्यासाठी मेन एंट्रन्सवर इथून प्रवेश असायचा आतमध्ये मंदिरामध्ये जाण्यासाठी. हे बघा, मंदिराच्या इथे आपण आलेलो आहोत. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये तुम्हाला काय दिसणार नाही आहे कदाचित. आतमध्ये जर पाहिलं तर ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजेच महादेव आणि पार्वती त्यांच्या बाजूला बसले आणि त्यांच्या मांडीवरती कार्तिकेय स्वामी आहे. तर असं हे पूर्ण आतमध्ये खूप छान असं स्ट्रक्चर आहे. आणि मग गणेश कुठं आहे? मग गणेश आहे इथे आहे वरती. गणेशांचं इथं त्यांनी स्कल्पचरमध्ये काढलेलं आहे. आणि आतमध्ये ही पूर्ण सेंटर फॅमिली आहे. ते खूप छानरित्या दगडामध्ये कोरलेलं आहे हे मंदिर. डायनॅस्टी पल्लवाज यांनी हे मंदिर बांधलेलं आहे 1400 वर्षापूर्वी. आणि मंदिराच्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर हे गाभाऱ्यामध्ये शिवलिंग आहे. ॲक्च्युली थोडंसं अंधार असल्यामुळे दिसणार नाही, मी क्लोज जाण्याचा प्रयत्न करतो. हे तुम्ही पाहू शकता, खूप छान असं इथे शिवलिंग आहे आतमध्ये.